लवकरात लवकर व्हावी आणि जवळपास 30,000 शिक्षकांची राज्यातील शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी आझाद मैदान येथे शिवरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आंदोलन करत आहोत। वर्ष दुसरी आहे, कारण गेल्या वर्षी 17 जुलैला जेव्हा आपण आंदोलन केलं तेव्हा कुठं पवित्र म्हणून सुरू झालं आणि आता आपण पाहतो की आता आपलं आंदोलन की जास्तीत जास्त पदांची भरती व्हायला हवी आणि ती सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी व्हायला हवी, राऊंड सुरू व्हायला हवेत, प्रोसेस सुरू व्हायला हवी यासाठी आपण आंदोलन करतोय। आझाद मैदान गेल्या तिसऱ्या दिवस असताना सुद्धा आपण पाहतो की शालेय विभागाची आज बोलावणं झालं की सरपंच साहेब बोलले की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करू, लवकरात लवकर करू। तरी सुद्धा आपण थोडीशी वाट पाहतोय की आपली इच्छा आहे की थोडं सीएमकडे हा विषय जायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे आंदोलन चालूच ठेवतोय। पुढच्या वीकमध्ये चालू असेल नसेल या संदर्भाचे अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील। सो डोंट फॉरगेट टू जॉईन अँड कनेक्ट। आणि या संदर्भात आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, त्यांच्याही काही समस्या आहेत, त्यांनाही चांगला स्कोर आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण जाणून घेऊया की काय व्यथा आहे। नमस्कार, मी मंगेश गोदेले ब्रह्मपुरीवरून बिलॉंग करतो आणि लास्ट 2022ला जी टेट एक्झाम झालेली आहे ते टेट एक्झाममध्ये मला 102 स्कोर आहे आणि माझं MA इंग्लिश BEd आहे आणि आम्हाला होप होती की जसं गव्हर्नमेंटने सांगितले होते की सर्वात आधी आम्ही 30,000 जागा भरू, तर 30,000मध्ये आपला नंबर येणार हे आम्हाला होप होती। बट आता सर्वात आधी पहिला जो राऊंड लागलेला आहे तिथे 10,000 समथिंग जागा भरलेल्या आहे। उर्वरित जे जागा होते त्याची समांतर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये 3,500 जागा भरलेल्या आहेत आणि काल रयत संस्थेची जी यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये 114 पोस्ट भरलेली आहे। उर्वरित जे म्हणजे नियर अबाउट 15,000 जी पोस्ट आहेत ती पूर्ण व्हॅकंट आहे। जे त्यांनी बोलल्याप्रमाणे ते 15,000 जे पोस्ट आहेत ते लवकरात लवकर भरण्यात यावे असे आमची सर्व विद्यार्थी भावी शिक्षकांची इच्छा आहे। नमस्कार, काय वाटतं बोला। मी सदाशिव डी सहारे, मी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर इथून आलेलो आहे की ज्या वेळेला टेट 2022 झालेली होती ती व्हायच्या अगोदर माननीय केसरकर साहेब यांनी मंत्री महोदय यांनी जवळपास 20,000 पहिल्या टप्प्यात आणि 20,000 दुसऱ्या टप्प्यात भरती करायचे असे म्हटलेले होते, परंतु अजूनही 20,000ची भरती झालेली नाही। जवळपास आता 20-21,000 जागा निघालेल्या होत्या, परंतु जिल्हा परिषदेच्या जागा पाहिजे त्या प्रमाणात आलेल्या नाही। आणि जो आमचा कॅटेगरी आहे मराठी माध्यम आहे त्या माध्यमालाही त्या प्रमाणात जागा आलेल्या नाही। तरी माझं असं म्हणणं आहे की सरकारला अशी विनंती आहे, माननीय मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की त्यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी ह्या विधानसभा निवडणुका येण्याच्या अगोदर आपला शब्द पूर्ण करावा आणि आम्ही जे टेट धारक आहोत 2022 मधले यांना आम्हाला न्याय मिळावा अशी मी शासनाला विनंती